अहो आईचा आज वाढदिवस आहे तर मी काय म्हणते आईसाठी काहीतरी गिफ्ट आणू ना घेऊन. अरे मी आईसोबत आताच बोललो केक वगैरे आणीन म्हणून. तर आई नाही म्हणाली. काहून नाही म्हणाले आई? बा गावाकडे गेले आहेत ना, इकडे आहेत नाही म्हणून नाही म्हणते आई. अहो तर बाबा नाही आहेत तर काय झाला, आपण तर आहोत ना. अरे आई का म्हणते मी काय लहान आहे का म्हणते, माझा वाढदिवस करतात म्हणते. काहून तुम्ही एकही वर्षी आईचा वाढदिवस नाही केला का? नाही म्हणते ना आई, एकही वर्षी नाही करू देत. नाही आता यावर्षी करून. आम्ही तर मस्त गावी सगळ्यांचा वाढदिवस करतो. शांता काकूचा वाढदिवस राहते, त्या मम्मीचा वाढदिवस राहते, सगळ्यांना बोलवतो, मस्त मजा येते. मी काय म्हणते मामीजींना फोन करते आणि बोलवते त्यांना सायंकाळी या म्हणून. मी आईंना काही सांगू नका, आईला ना सरप्राईज देऊ. अरे पण आई नाही म्हणत आहे ना. ते तुम्ही सगळं माझ्यावर सोडा, आई काहीच नाही म्हणणार. फक्त आईला सांगू नका आपण आईचा वाढदिवस करत आहोत म्हणून. हो मी काय म्हणते मामीजींना फोन लावते आणि बोलावून घेते. मग आईसाठी गिफ्ट घ्यायचं आहे म्हणते तर. हो तर आता जाऊ ना आपण. आणि आईला काय सांगशील? मी काय म्हणते तुम्ही जाऊन आईंना सांगा की माधुरीला बरं नाही आहे तर थोडा डॉक्टरकडे घेऊन जातो म्हणून. आता खोटा बोलू का मी? अहो खोटं बोलायला नाही सांगत आहे मी, काहीतरी आईंना सांगावं लागेल ना, तेव्हाच तर जाऊ देतील. का सांगाल मग? पहा बाबा तुम्ही का सांगतात आईला. माधुरी सोबत बाहेर जातो म्हणेन तर आईला शंका येईल हो ना. नाही तर का, आपण आईच्या खुशीसाठी करत आहोत ना हे, सगळे सांगणारच आहोत ना आपण. का काही खोटं बोलणं म्हणतात का? तू पण चल माझ्यासोबत. मोठे डरपोक आहात तुम्ही. महेंद्र. काय झालं आई? ये ना आई, इकडे ये. अरे बेटा तुझा फोन वाजत होता तिकडे, चार्जिंगवर लावला आहे तर. असं का? मग रिसिव्ह काऊन नाही केली तर? मोबाईल जवळ तर मग कटला. आणली काऊन नाही तर आई इकडे मोबाईल मग? चार्जिंगवर लावला आहे ना म्हणून नाही आणली. राहू दे, बघतो मग मी. माधुरी म्हण ना तर आईला तू. नाही तुम्हीच म्हणा. का सुरू आहे बाबा यांचं? काय झालं आहे महेंद्र? काय बोलायचं आहे, बोल ना तर. आई माधुरी बरं नाही वाटत म्हणते तर डॉक्टरकडे जाऊन का म्हणत आहे. काय झालं माधुरी, कधीपासून बरं नाही वाटत आहे तुला? आई झालं एक हप्ता. थोडं ना असं दुखणं वाटत आहे हातपायामध्ये आणि डोका पण दुखत आहे. एक तास झाला आणि आता सांगून राहिली. कमी होईल म्हटलं, थोड्या वेळात लेटली ना तर कमी काही वाटत नाही आहे, उलट जास्त वाटत आहे. तर म्हणून मी यांना म्हटली की थोडं डॉक्टरकडे जाऊन का म्हणून. तब्येत बरी नाही आहे तर मागे पुढे कशाला पाहायचा, जाऊन या ना पटकन. असा विचार करत राहायचा का? तुम्ही म्हणा हा काय आहे? तूही म्हणू शकते ना मला की आई तब्येत बरी नाही आहे माझी, डॉक्टरकडे जायचं आहे म्हणून. हो रे महेंद्र, तुला वेळ नसेल तर मग मी जाते सुनबाई सोबत. अरे बापरे, आता तर उलटाच पासा पडून राहिला. नाही आई, जातो ना, मीच जातो माधुरी सोबत. मग तिकडून आल्यानंतर जाईन मी. हो तेच म्हटलं बाबा, तुला वेळ नसेल तर सांग मग मी जाते. नाही आई, मी जातो ना. आणि माधुरी काही दुखला सुखला तर लवकर सांगायचा, असा उशीर नाही करायचा. हो आई हो. या जमला का? चल पटकन निघ माधुरी इथून, नाही तर आई येईल आणि अजून म्हणेल की कशाला उशीर करत आहात म्हणून. हो पण मी मामीजीला फोन लावते म्हटली ना. ते रस्त्यामध्ये लावशील, चल इथून लवकर. बाबा महेंद्र निघा ना, किती वेळ करता? हो आई हो, निघत आहो. हो माधुरीचे बाबा. काय म्हणते इंदू, बोल. नाही म्हटलं कुठं चाललंय, हा पाणी येत आहे ना. अरे तोच विचार करत होतो, हा पाणी येत आहे, खात घ्यायला जायचा होता ना. आता 8 दिवस झाला धान लावून झाला तर खात मारावा नाही लागेल का? ह्या पाण्याला काही शर्मा बिर्मा आहेत का नाही तर माहित नाही. पाणीच येत आहे, तो दिवस निघते तो सारखाच निघते. आता घ्यायलाही गेलं खात दुकानामध्ये, पाण्याची भीती, पाणी येत आहे तर ओला होईल. अहो तर एखाद्या टेम्पो बिम्पो मध्ये आणा ना घेऊन. झाला ना, आता घरी आपल्याकडे ट्रॅक्टर असून टेम्पो मध्ये आणून, टेम्पो का फुकटात आणून देणार आहे का? अहो आता एवढ्या गोष्टीचा विचार कराल तर मग काहीच नाही होत. आता जशी परिस्थिती राहिली तसं वागावं लागते. आता काय आहे, पाणी येत आहे तर ट्रॅक्टरमध्ये जमतच नाही खात आणायला. विचारावं लागेल मग, शांताराम वगैरे आणतात का तर खात. मिळून आणून टाकू, म्हणजे कसा किराया कमी लागेल मग. हो तसं करून घ्या. हो ना, आपल्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा नाही दिल्या का? बाईचा वाढदिवस आहे का आज? हट, बाईचा वाढदिवस तर 9व्या महिन्यात येते ना. हो इनबाईचा म्हणत आहे मी, इनबाईचा वाढदिवस आहे ना आज. असं का? तुला कसं माहित? व्हॉट्सअपवर दिसला ना. हा तर मग तू शुभेच्छा नाही दिली का फोन करून? दिली. झाला मग, आता मी कशाला करू फोन? का झाला तर फोन कराल तर. राहू दे, माझी मजाक उडवशील मग. अहो नाही उडवत ना मजाक तुमची. असं काऊन वाटते तुम्हाला मजाक उडवेन म्हणून? काय फोन नाही केलो तरी आता हसून राहिली माझ्यावर? अहो तर हसू येते तर हसू पण नको का? बोलवलं आहेत ना वाढदिवसाला या म्हणत होते. असं का? कर ना तर मग तयारी, जाऊ.
अहो तुम्हाला खरंच वाटलं का मी मजाक करत आहे बाबा? आज वाढदिवस नाही आहे का? नाही नाही, वाढदिवस तर आहे आज. वाढदिवसाला जायचं हे मजाक केली. मी कुठं सिरियस बोलत आहो? मी मजाकच करत आहो ना. तू करू शकते मजाक आणि मी नाही करू शकत का? तुम्ही पण ना. अरे जवळच्या राहिला असता तर समजलं असता तू खरं बोलत आहे म्हणून. हं? लांबचं गाव आहे आणि कुठं जाणं होईल का? हो ना, ते माझ्या डोक्यातच नाही राहिला. चल मग मी विचारून येतो शांतारामला. हो, ते कुठं आता मिळणार तुम्हाला? बाबा त्याच्या रोना संपलाय तरी. जेवणगी करायला गेलो होतो तरी आपण. हो, त्यांचा रोना संपला, पण त्या कुंता वगैरेंच्या आहे ना, त्यांच्या वावरात जातात नाही का, ते एकमेकाच्या लावतात ना रोना. असा राहू दे मग, सायंकाळी विचारीन. इंदू बनव ना चांगली कडक चहा बनव बरं. हा टिपीट टिपीट पाणी येते तर चहा प्यायची इच्छा झाली. आता तिकडे पाणठेल्यामध्ये जाऊशे नाही वाटत अशा पाण्यामध्ये. हो हो, बनवते ना. चांगले तुळशीचे पानं, अद्रक वगैरे, विलायची वगैरे टाक ना, बनव चांगली कडक चहा. हो बापा, चांगली कडकच चहा बनवून देते. झालं. आणि पाणी कमी टाकशील, नाही तर पाणी जास्त टाकते आणि दूध कमी. अजून काय सांगायचं असेल तर सांगून द्या, नाही तर एक काम करा ना, तुम्हीच बनवा. नाही नाही, बनव बनव, तुलाच बनवता येते चांगला चहा. बनव बनव. महेंद्रजी, कोणत्या दुकानात घेऊन आले तुम्ही? हे तर एकदम छोटीशी दुकान आहे. अरे छोटीशी दुकान आहे पण छान केक मिळते इथं. मी म्हटलं इथं केकचा ऑर्डर देऊन देऊ आधी, आणि मग तुला काय गिफ्ट घ्यायचा आहे तो गिफ्ट घ्यायला जाऊ. इथं केक रेडी नाही राहत का? नाही नाही, ऑर्डर दिल्यानंतर बनवून देते. इथं तर दुकानामध्ये कोणी दिसून नाही राहिले ना. अरे भुसान, ए भुसान. हो, तुम्ही कसे बोलता? नाव घेऊनच बोलवून राहिले तुम्ही तर त्याला चक्क. अरे माझा क्लासमेटच आहे ना तो. असं का? नाही आहेत, दुकानवाले नाही आहेत. आम्ही तर किती वेळचे उभे आहोत इथं, 5 मिनिट झाला. हे कोणाला सांगून राहिली? अरे यार, दुकान सुरू ठेवून कुठे जाते तू? कुठे नाही, चहा प्यायसाठी गेलो होतो दुकानामध्ये. अरे भूषण, हे आहे महेंद्र. मी सांगतो कोण आहेत तर. वहिनी आहेत ना ह्या. हो हो, पण तू कसा ओळखला? तू तर लग्नाला आलाही नव्हता. अबे तर लग्नाला नाही आलो म्हणून का ओळखीन नाही का? फोटो बिटो पाहिलंच नाही का मी वहिनीची? ते तुझ्यासोबत आहेत तर कोणीही समजेल ना की वहिनी आहेत म्हणून. सॉरी भाऊ, मी म्हटली तुम्ही गिराईक असाल म्हणून म्हटले की हे दुकानाचे मालक आहेत नाही म्हणून. काही नाही होत वहिनी, काही नाही होत. चालते. तू आता एवढ्यात आला नाही तर मला वाटलं तू नाराज असशील मी लग्नाला नाही आलो तर. नाही भूषण, कशाला नाराज राहीन? आता सगळ्यांचाच जमते का लग्नाला यायचा? कोणाकोणाचा जमत नाही ना नेमक्या वेळी, ते आजच्या दिवशी दुसरा कार्यक्रम राहते. मग नाही यार, काही कार्यक्रम वगैरे नव्हता, माझीच तब्येत खूप खराब झाली होती. असं का? तब्येतीची वगैरे काळजी घेत जा. आता थोडा बारीकही दिसून राहिला तू. अरे का करते, टायफॉइड निघाला होता ना तेव्हा, तुझ्या लग्न होता तेव्हा. आणि हो रे भूषण, तू दुकान असा खुल्ला सोडून चहा प्यायसाठी गेला? चायवाला इकडे येत नाही का दुकानात? येते चायवाला येते दुकानामध्ये. जो नेहमी चहा आणून देते त्याची दुकान आज बंद आहे. मग आता दुसऱ्याचा नंबर आहे माझ्याकडे, त्याला फोन लागत नव्हता. हाय समोरच आहे ना चहाची टपरी, तिथं जाऊन आलो. दिसला मला तू दुकानामध्ये येताना दिसला. असा का? आवाज नाही दिला चहा पाजावं लागेल म्हणून? नाही तसं काही नाही, त्याला सांगितलं मी चहा आण म्हटलं इकडे दुकानामध्ये. बनवत होता तो चहा नव्हता त्याच्याकडे, संपला होता. अरे नाही मजाक करतो, चहा वगैरे असू दे. काय यार, वहिनीसोबत आला तू आणि असंच जाशील का? आता घाईमध्ये आहे मी, ऑर्डर द्यायसाठी आलो तुला. बोल ना, पेढे पाहिजेत का? पाहिजेत? नाही पेढे नाही पाहिजेत, केक पाहिजे, केक. अरे वा, वहिनीचा वाढदिवस आहे वाटते. वहिनी, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. नाही भाऊ, माझा वाढदिवस नाही आहे. अरे सॉरी. नाही तू जसा आहे तसाच आहे. सुधारला नाही अजिबात. अरे कशाला सुधारायचं, आपण जसे आहोत तसे आहोत. तर पूर्ण गोष्ट तर ऐकत जा. नाही, वाढदिवस म्हटलं की नाही तू तर मला वाटलं वहिनीच्याच असेल म्हणून खुशी, एकदम मनामध्ये माझ्या खुशी आली ना, खुश झालो. पुरे आता सांग ना तर, कोणाचा वाढदिवस आहे? तुझा तर नाही आहे आता वाढदिवस. चल, एवढा तर लक्षात आहे माझा वाढदिवस कधी येतो म्हणून. अबे काहून नाही येईल लक्षात? माझ्याच दुकानातून तू केक नेते. आईचा वाढदिवस आहे आज. हो रे महेंद्र, पहिल्यांदा साजरा करत आहे का आईचा वाढदिवस? त्याच्या आधी तर कधीच केक घेऊन नाही गेला माझ्या दुकानातून तू. हो बापा, पहिल्यांदाच करत आहो. असं दरवर्षी आई नाही म्हणत होती ना, मग यावर्षी सुनबाई आल्या तर मानल्या नाही. अरे नाही, आईला माहीत वगैरे काही नाही आहे आम्ही तिचा वाढदिवस करत आहोत म्हणून. सरप्राईज देऊ म्हणते माधुरी. चांगला आहे आईला असं सरप्राईज द्या, चांगला वाटेल आईला. मस्तपैकी एक केक तयार कर. हो ठीक आहे ना. आणि ये मग तू पण. तुला पण निमंत्रण आहे. तू मला सांग किती वाजेचा वाढदिवस आहे, मग मी बरोबर तसा येतो. अरे पण तुझी दुकान सुरू राहील तेव्हा तर. अरे तर आज लवकर दुकान बंद करून टाकीन, असं तर लग्नाला आलो नाही.
तर आता आईच्याच वाढदिवसाला येऊन जाईन. हो या भाऊ या. तर मग एक काम कर, 7 वाजेचा वाढदिवस आहे, तू 6:45 ये केक धरून. ठीक आहे ठीक आहे. पैसे किती झाले केकचे सांग. नाही नाही पैसे राहू दे. आता लग्नाला आलो असतो तर गिफ्ट दिलोच असतो ना तुला. नाही नाही भूषण, ते वेगळी गोष्ट. आता आईचा वाढदिवस करत आहो मी, तर केकचे पैसे घ्यावेच लागतील तुला. अरे दोस्ता, तुझी आई माझी आईसारखी नाही का? एक समज माझ्याकडून गिफ्ट आईला, पण तुझा धंदा आहे केक विकायचा. पाय यार, तू आपल्या वाढदिवसासाठी केक नेते तर मी घेतो ना पैसे. आता आईच्या वाढदिवसाचा केक आहे तर राहू दे ना. मी आपल्याकडून आणतो ना केक. ठीक आहे बाबा, तू कुठं मानणार आहे, पण ये नक्की. 6:45 ये. हो हो, चहा पिऊन जा आता. नाही नाही, आईसाठी अजून गिफ्ट घ्यायचं आहे. उशीर होईल ना. ठीक आहे मग, एक एक पेढा खाऊन घ्या. हा तो चालेल, दे मग. महेंद्रला टीव्ही चालू करून नाही मागितली. मी ना पक्की अनाडीच आहे. महेंद्र किती वेळा म्हणते शिक आई म्हणून. मला चालू करताच नाही येत बापा. आधीच टीव्ही लाव म्हटली तर ऐकत नाही हा पोरगाई. माझ्या सुनेला का झाला तर माहीत नाही. मगाशी तर 10-11 वाजेपर्यंत चांगलीच होती, अचानकच तब्येत बिघडली म्हणते. होते आता, हा वातावरण वगैरे चेंज होते ना, पाऊस येऊन राहिला त्याचाही असू शकते. आता ती घरी जोपर्यंत येत नाही तोपर्यंत तर तिकडेच लागेल माझ्या मनात. बाईंना पण मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिला, पण हे माझे भावजे, माझ्या भावजाने फोन नाही केला ना आतापर्यंत. किती म्हणावं आहे माझ्या भावजेला. केलं नाही असेल तर का माझ्याजवळ मोबाईल आहे. आता एक पोराकडे मोबाईल आहे, एक यांच्याकडे आहे, एक सुनेकडे आहे. तिन्ही जणांना लावलं नसेल तर तिघेही बाहेर आहेत. आल्यावर विचारीन महेंद्रला फोन आला होता का म्हणून तुझ्या मामीच्या. चल आता थोड्या वेळा आरामच करते. हो, तुमचा मित्र तर मस्त दिलदार माणूस आहे. हो हो माधुरी, एक नंबर आहे माणूस. खरं सांगू का, तुम्ही त्या दुकानामध्ये मला नेले ना तर आधी असं वाटलं की कसे आहेत बापा हे, अशा दुकानामध्ये आणला. अरे त्याचे दुकान खूप चालते, त्याचा स्वभाव एक नंबर आहे ना. आता बघून राहिला तो, जागा बघून राहिला मोठी दुकान टाकायसाठी, पण जागा नाही मिळून राहिली ना, मौक्यावर जागा मिळाल्या पाहिजे असं आहे ना. आता माधुरी कुठे जायचं आहे? आता मोबाईलच्या दुकानामध्ये चला. असं म्हणजे आईसाठी गिफ्ट तुला मोबाईल घ्यायचा आहे का? हो, आईकडे मोबाईल नाही आहे ना, तर माझा विचार आहे एक मोबाईल आईला घेऊन देऊ. कीपॅडच घ्यावा लागेल मग आईसाठी मोबाईल. नाही हो, आता का कीपॅडचा जमाना आहे का? टचवाला घेऊन. माधुरी, आईला टचवाला फोन जमत नाही ना. फक्त फोन उचलते कोणाचे आले तर. तिला लावता नाही येत त्या फोनने, काही नाही. अहो तुम्ही हसू नका, मी शिकवीन आईला. बघा कशा 2 दिवसात शिकतात तर. ठीक आहे बाबा, आता तुझी इच्छा आहे मोबाईल फोन द्यायची तर. आणि माधुरी, मामीजीला फोन केली होती का? अहो मामीजींचाच फोन आला होता ना. आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायसाठी फोन केला होता त्यांनी. कधी आला होता? हो मगाशी आला होता, तुम्ही आपल्या मित्राबरोबर बोलत होते नाही का, तेव्हा फोन नाही आला होता का मला? असा का, मामीजीचा फोन होता का तो? हो, तुम्हाला कोणाचा वाटला तर? अरे मला तुझ्या आईचा वगैरे असेल फोन असं वाटला. चला पटकन मोबाईलच्या दुकानामध्ये चला आणि घरी चला. पण मग घरी सजावट वगैरे करायची आहे ना, फुगे बिगे लावायचे आहे. कसे करून, आई तर घरीच आहेत. अरे तू त्याचं टेन्शन घेऊ नको. मी त्या मंत्रा काकूला सांगेन की आईला बोलवा म्हणून आपल्या घरी, आणि मग तोपर्यंत आपण करून टाकू सजावट. अरे वा, हे आयडिया मस्त आहे. चल लवकर माधुरी, आई चिंतेत असेल बरं. तुझी तब्येत बरी नाही आहे म्हणली तर. हो चला ना. तर कोणाकडे आहे मोबाईलचे दुकान? ते समोरच आहे दुकान, चल ना. तुला तर वाटलं होतं तू आईसाठी साडी बिडी घेते की काय? नाही, साड्या कशा आता आहेतच आईकडे लग्नातल्या वगैरे. आता जे वस्तू त्यांच्याकडे आहे नाही ते वस्तू घ्यायची आणि द्यायची ना. त्यांच्याजवळ मोबाईल पण आवश्यकच आहे. आता कसे बाबा वगैरे फोन करतात तर आपल्याच मोबाईलवर करतात. मग बघा बरं, आपण बाहेर आलो, आपल्याकडे मोबाईल आहे, आई घरी आहेत त्यांच्याकडे मोबाईल आहे नाही, कोणीही फोन करतात आपल्यालाच फोन करतात. नाही बरोबर म्हणते तू माधुरी. मागेच म्हटलं होतं आईला एक मोबाईल घेऊन देतो म्हणून, तर आईच नाही म्हणाली. हो, या आया तशाच राहतात. कोणतीही वस्तू घेऊन देतो म्हटलं की नाहीच म्हणतात. म्हणून ना सांगायचं नाही, सरळ त्यांना गिफ्ट देऊन द्यायचं. आले वाटते महेंद्र आणि माधुरी. माझा डोळा लागला होता तर उठवलाही नाही. अरे महेंद्र कधी आले? झाला ना आई 15 मिनिट. झोपली होती तर मग काही आवाज नाही दिलो. माधुरी कुठे आहे? झोपली का? कशी आहे तब्येत? बापा माधुरी कशाला बाहेर आली? जा ना रूम मध्ये, जा आराम कर. नाही मी ठीक आहे. का ठीक आहे म्हणते? तब्येत बरी नव्हती ना तुझी? आता डॉक्टर कडून आली, औषधी वगैरे घेतली अशी, आराम कर. आई तिथं क्लिनिक मध्ये औषधी वगैरे खाल्ली तर अर्ध्या तासामध्येच चांगलं वाटलं. मग खूप वेळ लावले ना? आई ते गर्दी होती ना क्लिनिक मध्ये, मग उशीर लागला. विचारू का बापा, मामीचा फोन आला होता का म्हणून? आई काय झालं, काही विचारायचं आहे का? नाही काही नाही विचारायचं आहे.
खरंच सांगते ना माधुरी, आता तब्येत बरी आहे ना तुझी? हो ना आई, आता तब्येत बरी आहे. मी तर घाबरूनच गेली होती बाबा, का झाला म्हणून तुला. ओ नंदा, नंदा कोण आली बाबा? आतापर्यंत एकटी होती तर कोणीच नाही आलं, आणि आता आवाज देऊन राहिली. हो नंदा, आहे का घरी? हो येते येते. अहो, आई कधी जातील तर सांगितलं का त्या काकूंना आईला बोलवायला या म्हणून? अरे काकूच आहेत ना, आवाज दिला तर आता सांगितलं मी त्यांना. एका तासासाठी घरीच ठेवा म्हटलं त्यांना. थांब बापा, आता विचारतो. आई कोण आले? अरे हे मंत्र आली आहे. बोलव ना ताई इकडे. अरे नाही, मला घरी चल म्हणत आहे. कामच आहे म्हणते, चल म्हणते. म्हटली माधुरीची तब्येत बरी नाही आहे तर नाही येत म्हणून. जा ना आई, आता तब्येत बरी आहे ना, आणि आता मी जात नाही. हो घरीच आहो, जा कशासाठी बोलवत आहेत तर. हो का, घरीच आहे का? ठीक आहे, मग मी जाते. चल बापा, सांगतही नाही ना काही नाही, कशासाठी बोलवते तर. छान सजावट केली ना तुला तर. आवडली ना तुम्हाला? पण मी एकटीने नाही केली बरं का, तुम्ही करू लागले. अरे मी का फक्त फुगेच तर फुगवून दिले. सिंपल आहे पण छान दिसते. अरे वा, एकदम वेळेवर आलो आपण तर. मामीजी किती वेळ केली यायला तुम्ही? अरे बाई माधुरी, का करते? पाऊस येत होता ना. झाली का सगळी तयारी? हो हो झाली ना. बर्थडे गर्ल कुठं आहेत? आहेत आहेत. त्यांना ना काहीच माहित नाही आहे याबद्दल. असं का? जोरदार सरप्राईज देत आहे तू तर मग. हो, आणि तुम्ही फोन केले म्हणून आम्ही काही सांगितलं पण नाही. बापा, मग तर मस्त कोसत असतील मला. माझ्या भावजाने मला फोन नाही केला असं तसं म्हणतच असतील. नाही नाही, काही नाही म्हणाले. माझी या ना. हो येतो येतो. हो महेंद्रजी, जा ना, आईला घेऊन या ना. हो जातो जातो. अहो, आणि केक नाही आला ना आतापर्यंत. अरे निघाला तो दुकानातून, बस 5 मिनिटात येते तो. मी आईला आणतो तोपर्यंत. मामीजी चला पाय धुवायला. धुतलो ना बाई, समोर पाणी होतं ना बकेटमध्ये, धुतलो आम्ही. मस्त छान सजावट केली ना तुम्ही तर. बसा ना मामीजी. हो बसते बसते. आई ये ना. हो ना बापा, येते ना. असा म्हणजे हा प्लॅन होता, म्हणूनच वहिनी फोन नाही केले तुम्ही. मी फोन केली होती बापा, माधुरीला विचारा. असा म्हणजे या माधुरीचा सगळा हा प्लॅन होता. चला या आई, तर बसा. अरे वा भूषण, एकदम वेळेवर आला ना तू तर. आधीच आलो होतो, 5 मिनिट झाला आलो तुम्ही. घ्या आई, कापा केक. आई कसा वाटला तुम्हाला सरप्राईज? बापा काही विचारू नको माधुरी, एवढी खुश झाली मी, खूप खुश झाली. वाटला नव्हता मला माझा वाढदिवस साजरा कराल म्हणून. वा वा आई, मी तर दरवर्षी म्हणतो केक आणतो तर तूच तर नाही म्हणते. ते तर यावर्षी पण नाही म्हणली होती ना मी. पण माधुरीनं केलं ना. मुलांना नाही राहत तेवढा, मुलीला समजते. काय? अरे काही नाही काही नाही, मजाक करत आहे. कापा लवकर केक. हो हो. आणि आई, भूषणनी आपल्याकडून केक आणला तुझ्या वाढदिवसाला. असं का? ताई वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद भाऊ. हा सगळा माधुरीचा प्लॅन होता ताई. हो बाबा, आता समजला. हिची तब्येत बिब्येत काही खराब नव्हती. नाटक केलं नाही ना.